दोन्ही पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेल्या 3 दिवस सतत या स्पर्धेमध्ये कार्यरत असणारे संदीपजी जोशी अलिबाग आणि संकेत ढोले थ्रल आणि त्यांच्यासोबत ऋषिकेश पिंगलसरकर अलिबाग यांनी 3 दिवस सतत या ठिकाणी पंचांची कामगिरी केली. अत्यंत उत्तम अशी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली आणि फायनल डेमध्ये सुद्धा हे 3 पंच आपल्या समोरती असणार आहेत. पुन्हा एकदा सर्व एके वाहिनीला जे प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मग ते पालघरचे असतील किंवा दापोलीचे असतील त्या सर्व प्रेक्षकांचं आजच्या या भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था अलिबाग यांनी आयोजित केलेली ही मायनाक भंडारी चषक स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पर्धा चषक 2026 मध्ये पर्व 5 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना फायनल डेमध्ये सुरू झालेला आहे. मी दापोली संघासाठी माहिती देईन. मागील सामना झाला होता मुंबई विरुद्ध पालघर यांच्यामध्ये 64 धावा झाल्या आणि 65 धावांचं आव्हान जे ठेवलं होतं ते आव्हान मुंबई संघाला मात्र पार करता आला नव्हती. म्हणजेच पहिला सामना आज या ठिकाणी डिपेंड झाला. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितला तर पहिला सामना चेस झाला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर गेलात तर दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर सामना डिपेंड झाला होता. परंतु दुसरा सामना सुद्धा त्या ठिकाणी डिपेंड झाला होता. म्हणूनच हा तिसऱ्या सामन्यामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये काय घडणार, कारण कॅप्टन पालघरचा ज्याने पहिल्या मॅचमध्ये टार्गेट उभं केलं होतं कारण टॉस हरला होता. परंतु आता मात्र त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे सामना चेस करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत आहे. संघाचा कॅप्टन अर्थात विकी मोरे याच्या नेतृत्वाखाली पालघर संघ पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी दुसऱ्या सामन्यामध्ये सज्ज झालेला आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो म्हणजेच भागेश ठाकूर. पहिला चेंडू अपील केला होता, पहिल्या चेंडूवरती अपील होतं मात्र आपण बघतोय पंचांनी अपील ठुकरावलाय अर्थात परतवलेला आहे. जे ते थल एंडकडून गोलंदाजी मार्कवरती भागेश ठाकूर सज्ज झालेला आहे. भागेश नाही गौरव ठाकूर भागेश ठाकूर आपण पाहतोय त्या ठिकाणी गोलंदाजी सुरू करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर पालघर संघाचे क्षेत्ररक्षण एक स्लिप नाही चालतात नवीन नियमानुसार चालू नवीन नियमानुसार फक्त या इकडे 3 लावू शकत नाही. इकडे लेग साईडला यावेळेला झेल होतोय. पहिला फलंदाज इथे मात्र बादून परतलाय. दुसऱ्या चेंडूवरती हादरा दिलाय तो म्हणजेच दापोली संघाला. भावेश ठाकूरच्या गोलंदाजीमधून दुसरा चेंडू निघाला आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्यांनी झेल पकडलाय आणि पहिला
पाटीलची सफलता मिळतोय. गोल्डन डक वरती विनायक पाटील बाद होऊन परतला आणि मोठा हादरा बसलाय तो दापोली संघाला. पहिल्या मॅच प्रमाणे या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली. भागेश ठाकूरच्या माध्यमातून थल एंड कडून गोलंदाजी सुरू होतोय. अर्थात पहिला फलंदाज गोल्डन डक वरती बाद झाला, जिथे कुठलीही धावफलकावरती नाही आहे आणि अशा वेळेस दुसऱ्या चेंडूवरती ही विकेट मिळतोय. ब्रेक तो दिलेला आहे भागेश ठाकूरने. पालघर संघाचा हा गोलंदाज ज्याने पहिली विकेट मिळवून दिले. आता मात्र स्ट्राईकवरती डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजासाठी फिल्डिंग या ठिकाणी सजवतोय विकी ठाकूर संघाचा. विकी मोरे संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी फिल्डिंग लावताना आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 गजच्या दायऱ्यामध्ये पाबंदीमध्ये आपल्याला पाहतोय आणि गोलंदाज सज्ज झालाय भागेश ठाकूर. यावेळेचा चेंडू खूप चांगला, याही चेंडूवरती सरळ झेल देण्यास भाग पडलाय दुसरा फलंदाज गोल्डन डक वरती दापोली संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन्स. बॅटिंग बॉलिंग या ठिकाणी होतोय. भागेश ठाकूरच्या कडून निघालेले चेंडू आपण बघितले तर टप्पा पडल्यानंतर खूप बाउन्स होतो या ठिकाणी आणि फिरकी सुद्धा घेतात. त्यामुळे मागील मुंबई संघाला सुद्धा या गोलंदाजाची गोलंदाजी खेळणे कठीण गेलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी हादरेवरती हादरे दिले होते असा भागेश ठाकूर आता मात्र या षटकामध्ये 2 गड्यांना बाद करतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज गोल्डन डकवरती बाद झालाय, म्हणजे हॅट्रिकचा चेंडू असेल. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक झाल्या होत्या आणि त्या आपण पाहिल्या होत्या. मागच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेतलेला तो गोलंदाज होता, अर्थात नवगाव गावचा अनुज राऊत, ज्याने मागच्या दिवसामध्ये हॅट्रिक प्राप्त केली होती. आता मात्र हॅट्रिकवरती भागेश ठाकूर येतोय. या मॅचमध्ये हॅट्रिक घेणार का? हॅट्रिकचा चेंडू फिल्डिंगमध्ये अगदी नजदीकी क्षेत्रामध्ये फिल्डिंग सजवलेली आहे हॅट्रिकच्या चेंडूवरती, परंतु गॅपमधून चेंडू पाठवला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे. तिकडे मात्र 1 धाव मिळेल. संघाचं खातं आणि आपलं स्वतःचं खातं या नवीन आलेल्या फलंदाजाने या ठिकाणी खोललेलं आहे. प्रथमेश तवसालकर आपल्या कालच्या लोकल लॉटमध्ये म्हणजेच रायगड जिल्हा लॉट जो होता त्यामध्ये सुद्धा एक तवसालकर होता आणि आज सुद्धा आपण बघतोय एक तवसालकर नावाचा नावाचा खेळाडू मैदानात खेळतोय. आडव्या बॅटने खेळला मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला पाहिलं नव्हतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. तिसरा फलंदाज इथे मागा. कॅप्टन इथे परतलेला आपण बघतोय. हा सुद्धा गोल्डन डकचा शिकार झाला आहे. 3 फलंदाज गोल्डन डक वरती बाद केलेत. आज आपण बघतोय पालघर संघाचा दबदबा या मॅचमध्ये राहिलाय. मागच्या मॅचमध्ये मुंबई सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र दापोली संघावरती वर्चस्व गाजवायला सुरुवात केलेली आहे. 3 बाद धावसंख्या फक्त आहे ती 2 धावा 1 धाव फलकावरती आहे आणि 3 माघारी परतलेले रथी महारथी दापोली येथील रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुका आपण बघतोय. तिथले आलेले हे खेळाडू मात्र माघारी परतले. भागेश ठाकूर यावेळेला मात्र चेंडूला स्क्वेअर कट केलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर रिझनमधून चेंडू पुढे सरकतोय, मात्र फिल्डर आलाय, फिल्डिंग करतोय. 1 धाव आणखीन मिळते आणि 1 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 2 धावा या मॅचमध्ये उभ्या करू शकलाय तो दापोली संघ. दापोली संघाकडून अत्यंत चांगला 11चा स्क्वॉड आहे, परंतु तिथे पालघर संघ पूर्णपणे हवामानाची मॅच झालाय.
बघ आर्यन, मगाशी कॅप्टनला विचारलं होतं या हवामानाशी तुम्ही कसे मॅच झालात, कारण काल आले होते, काल वस्ती केली आणि पूर्णपणे सकाळी या मैदानाची पाहणी केली. पिचवरती बराच वेळ त्यांनी घालवला. वारे कुठल्या दिशेने वाहतात, कारण जे पश्चिमेकडून वाहणारे वारे आहेत ते पूर्वीच्या दिशेने अगदी वेगाने वाहत आहेत, हे सर्व काही त्यांनी अनुभवलं आणि मग त्यांनी या मॅचला ते अनुसरून पहिल्या मॅचमध्ये खेळले, सामना जिंकला. त्यांनी म्हटलं की आमचंसुद्धा पालघर हा मैदान आहे तो पूर्णपणे समुद्राच्या बाजूला आहे आणि त्याचनुसार हे वारे वाहत असतात आणि त्या वाऱ्याचा पूर्णपणे अनुभव आम्हाला आहे आणि त्यानुसार आम्ही खेळ करून दाखवला. हा खेळ आज पालघर संघाचा आपण बघतोय वरसुडीच्या बीच मैदानावरती आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी करून 2 धावा खर्च करताना 3 गड्यांना माघारी पाठवला पालघरच्या या भागेश ठाकूरने. आता नवीन गोलंदाज येतोय, तो बीच एंड कडून गोलंदाजीसाठी आलाय गौरव ठाकूर. गौरव ठाकूरच्या हातात चेंडू सोपवलाय बीच एंड कडून. सेकंड ओव्हर, पहिला चेंडू अगदी जबरदस्त मिड स्टंप वरती पिच केला होता. मला वाटतं बॅटची एज लागून चेंडू जातोय वन बाउन्स विकेट किपरच्या पाठीमागे. धाव मात्र कुठलीही घेतली जात नाही. या चेंडू डॉट आलाय, निर्धाव येतोय. गौरव ठाकूरची गोलंदाजी आपण पाहतोय बीच एंड कडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा त्याचा. आडव्या बॅटने खेचलाय, चेंडू चाललाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. उत्तुंग बिग अँड हाय षटकार. ठिकाणी गौरव सवल गेला होता. गौरवचा पुढचा चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू हवेत आहे, मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होतं, 30 गजच्या दायऱ्यामधून क्षेत्ररक्षक गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9 वरती पोहोचलेली आहे. षटक नंबर 2 सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी गौरव ठाकूरने गोलंदाज गौरव ठाकूर जर्सी नंबर 20 आपण बघतोय. फुलटॉस होता आणि त्याला जागा बनवले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे अगदी जबरदस्त फिल्डिंग होतोय. ISPL खेळलेला हा खेळाडू आपण बघतोय. करण मोरेची फिल्डिंग आपण बघतोय. ISPL ही सर्वात मोठी स्पर्धा खेळणारा हा करण मोरे एक जबरदस्त फिल्डिंग करतोय आणि तिथे चौकार मात्र त्याने रोखलाय. 2 धावा मिळतील. थोडासा क्रॅम्प आलेला आहे तिकडे आपण बघतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंज केलाय, अर्थात सबस्टिट्यूट घेतला होता या ठिकाणी आणि त्यामुळे एक क्षेत्ररक्षण बदली केला जातोय. यावेळीचा अत्यंत सुंदर चेंडू लेग ब्रेक केला होता. या ठिकाणी टप्पा पडला मिडल वरती आणि बाहेर चेंडूला काढलाय. काटा अगदी कीर करणारा हा चेंडू आपण बघतोय. कुठलीही प्रकारे या ठिकाणी बॅटला संपर्क होणार नाहीये हे पाहिलं गोलंदाजाने. गौरवचा पुढचा चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडलाय टप्पा आणि त्यामुळे वाईड येतोय. पंच या ठिकाणी वलतात आणि वाईटचा इशारा करतात. वाईटच्या मदतीने धावसंख्या एकूण 12 वरती पोहोचते. जेथे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 1 षटकाराच्या मदतीने 3 गड्यांच्या मोबदल्यात दापोली हा संघ प्रथम खेळताना 12 धावा बनवतोय. आता आडव्या बॅटने खेचलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. श्री विठ्ठल रुक्माई पालंदे दापोली संघ आपण बघतो. या ठिकाणी अडचणीमध्ये आला होता.
2-3 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्यानंतर या ठिकाणी कमीत कमी धावावरती रोखण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते कॅप्टन मोरेने. मात्र त्याच वेळेला एक जबरदस्त बॅटिंग करून जातोय तो फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी ज्याने एकच षटकार दिला, 2 षटकार साहीच्या बॅटमधून 2 षटकार येतात आणि त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या एकूण येतोय ती 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांची समाप्ती होतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात. गौरव ठाकूरला या ठिकाणी अगदी चांगला मार पडलाय आणि त्यामुळे पॉवर पिचच्या षटकामध्ये 9 धावांच्या सरासरीने एकूण 18 धावा धावफलकावरती. प्रथमेश 1 षटकारनेसे खेळतोय आणि साई 1 षटकारनेसे या ठिकाणी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. थल एंडकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमितला आणला जातोय. अमित गावणकर अमित गावर अमित गावणला आपण पाहतो या ठिकाणी बॅटिंगसाठी. अर्थात आपण बघतोय दापोली संघ आणि त्यांच्या विरुद्ध पालघर संघाचा अमित गावण मैदानात गोलंदाजी करतोय. मात्र स्ट्रेट बॅक टू द बॉलर, गोलंदाजाच्या मस्तकाला दस्तक देणारा 1 बाउन्स 4 रन. पालघर संघाकडे 2 मोठे खेळाडू आहेत. करण मोरे ISPL खेळला आणि प्रो कबड्डी सुप्रीमो खेळलेला संदीप पाटीलला पण आपण मैदानात पाहतोय. यावेळेचा फटका फसला होता, चेंडू हवेत होता. निर्मनुष्य क्षेत्र जे ते कव्हर रिजन मध्ये चेंडू गेला. डीप एक कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय तोपर्यंत या चेंडूवरती धावा आल्यात. 1 धावाने एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लागतात, जिथे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 60 ते 65 धावांचं आव्हान तरी उभं करून ठेवायला पाहिजे दापोली संघासाठी, कारण मागील मॅचमध्ये 64 धावा पालघर संघाने बनवल्या होत्या आणि त्या धावा त्यांनी अगदी डिपेंड केल्या होत्या आणि त्यामुळे त्याहीपेक्षा जास्त धावांची गरज आहे. यावेळेचा फास्टर वन पाहिला, अगदी मिडल स्टंपच्या रोखाने आलेला हा चेंडू गुळण्या स्पॉटवरती पडल्यानंतर या ठिकाणी लेग ST वरून जाताना बघायला मिळाला आणि या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करायचा होता. मात्र चेंडूचा वेग एवढा जोरात होता की बॅटवरती चेंडू येत नाहीये, डॉट येतोय. पुढचा चेंडू यावेळेला बनवलाय, जागा बनवली होती मात्र क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये फलंदाज या ठिकाणी परततोय झेलचीच्या रूपात. साही बॅक टू द पॅव्हिलियन. जितेंद्र सतोटे आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा आपल्या माध्यमातून वाढवायची आहे. आपण व्यासपीठावरती या. जितेंद्र साहेब आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. या दरम्यान आपण बघतोय षटक नंबर 3 आणि अंतिम चेंडू असेल या 3ऱ्या षटकातून. फलंदाज मात्र 4था बाद झालेला आहे तो दापोली संघाचा. दापोली संघ श्री विठ्ठल रुक्माई पालंदे दापोली हा संघ आपण बघतोय. दापोली म्हटल्यानंतर एनरॉन प्रकल्प आणि ते सर्व काही आपण सर्वांनी बघितलेलं आहे असा त्या ठिकाणाचा संघ. दापोली आणि खेड असे तालुके त्या ठिकाणी आहेत. यावेळेचा चेंडू कव्हर रिझर्व्ह मध्ये खेळला. 3ऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बाद 25 अशा स्थितीमध्ये संघ या ठिकाणी आहेत. बघा टाइम चालू आहे.
5 मिनिटामध्ये आपल्याला एक षटक पूर्ण करायचं आहे. वेल सुरू आम्ही प्रत्येक मॅचसाठी करतोय. 4 षटकं पहिल्या 20 मिनिटामध्ये संपवायची आहेत आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यानुसार पालघर संघाला तर पहिल्या मॅचमध्ये हे अनुभव आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटामध्ये आपलं 4थं षटक संपलं पाहिजे. पालघर संघाचा पुन्हा एकदा विकी पोरे मैदानामध्ये उपस्थित होतोय. थोडासा क्रॅम्प आला होता, डाईव्ह मारली होती त्यांनी फिल्डिंग करताना आणि त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर होता. सबस्टिट्यूट खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातोय, कक्षेमध्ये जातोय. जे उजव्या हाताला कक्ष आहे ते अर्थात आपण पाहतोय ते म्हणजेच अलिबाग थल गावचे सुपुत्र, मराठी भाषेतील छापील पहिलं पंचांग ज्याने बनवलं, ज्या पंचांगाचे जनक हे आपल्या अलिबाग तालुक्यात आहेत आणि ते नाव आपण दिलंय गणपत कृष्णाजी पाटील खेळाडू कक्ष. बघा, आपल्या अलिबाग तालुक्यातल्या एका महान व्यक्तीने या मराठी भाषेतला पहिला पंचांग लिहिला गेला, ज्याचे जनक जे गणपत कृष्णाजी पाटील हे थलगावचे आहेत आणि त्यांच्या नावाने आज आपण कक्ष बनवले. ते उजव्या हाताचं आहे ते काय व्यासपीठाच्या, आणि डाव्या बाजूचं जे कक्ष आहे ते पद्मश्री रमाकांतजी आचरेकर सर यांच्या नावाने आपण ते कक्ष बनवलेलं आहे. अत्यंत उत्तम नियोजन आणि आयोजन या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांनी ठेवलेल्या स्पर्धेमध्ये यावेळेचा पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. 18 नंबरची जर्सी म्हणजेच आपल्याला सर्वांनाच माहीत आहे विकी मोरे, भागेश ठाकूर, माफ करा भागेश ठाकूर. पहिले षटक आणला होता. पहिल्या षटकामध्ये 3 हादरे दिले आणि नंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज गारद केलाय तो भागेश ठाकूरने. बघा काय गोलंदाजी आहे. अलिबागच्या खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. नवतरुण खेळाडूंना या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर चांगली हाईट प्राप्त झाले, परंतु त्याची जी बोटांची जादू आहे ती इकडे आत्मसात करायला पाहिजे. याच्याबरोबर थोडंसं मुलाखत घ्यायला पाहिजे. जर एखादा आपल्या अलिबाग तालुक्यातला एखादा चांगला गोलंदाज इकडे असेल तर भागेश ठाकूर सारख्या या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिल्यानंतर त्याकडून काय आपल्याला घेता येईल हे थोडीशी मीटिंग घेऊन आत्मसात करता आलं पाहिजे. यावेळेचा चेंडू खाली ठेवला आहे. बघा, मागचा चेंडू अगदी वरती ठेवला होता. पुढल्या स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू उचली दिली, स्लोवर वन केला होता. या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी टाकलाय. चेंडूला कव्हर रिझनमध्ये केलाय. धावसंख्या कुठली येत नाहीये. 25 वरती थांबलाय. पहिले 2 चेंडू संपलेले आहेत. 4थ्या चेंडू षटकातून भागेश ठाकूर जर्सी 18 यावेळेला उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती. आणखीन एक फलंदाज दापोली संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन कोण आहे रे? फलंदाज दीप आहे. दीप संघाचे मालक आपण बघतोय कुंदन सुर्वे थोडासा विचार करत असतील आता कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करायची, कारण इथे लागोपाठ फलंदाज बाद होतात. दीप दीप कुंदन मालक आहे. दीप 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 मोरे. दीपेश कदमकर नाव आहे. दीप मोरे नवीन फलंदाज मैदानात होता, परंतु चेंडू खेळता येत नाहीये. अगदी आपण विचार केला तर भागेशची गोलंदाजी खेळणे हे अगदी कठीण गेले. मग मुंबईचे खेळाडू असतील किंवा दापोलीचे असतील, भागेशला खेळणे आज मात्र खूप कठीण जातोय. आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकले ते एकूण 4 चेंडू टाकले, 2 विकेट आणि 2 चेंडू डॉट सुद्धा आहेत. 5वा चेंडू होता, पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न आपण बघतोय. आणखीन एक फलंदाज इकडे माघारी परततोय. बॅटची एज लागली विकेट किपरच्या हातात.
आपण बघतोय भागेश ठाकूरने लागोपाठच्या दोन्ही मॅच मध्ये ओव्हर हॅट्रिक घेतले बघा. 3 विकेट पहिल्या मॅच मध्ये आणि 3 विकेट दुसऱ्या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये माफ करा, पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट आणि त्यानंतर आता 5 चेंडू झाले, 3 विकेट आणि 5 चेंडू डॉट आहेत. या स्पर्धेतला दुसरा मेडन षटक टाकण्याचा रेकॉर्ड भागेश ठाकूरच्या नावावरती होतो का पाहायचा. अंतिम चेंडू भागेश ठाकूर पालघरचा हा खेळाडू, याला झेल झाला तर झेल झाला असता तर नक्कीच मेडन ओव्हर झाली असती. 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या, परंतु लागोपाठच्या 2 ओव्हरमध्ये 2 वेळा ओव्हर हॅट्रिक म्हणजे 6 विकेट ज्या खेळाडूच्या नावावरती एका मॅच मध्ये आहेत तो म्हणजेच भागेश ठाकूर. मागच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये एका खेळाडूच्या नावावरती 4 विकेट होत्या. आता मात्र एका खेळाडूच्या नावावरती 2 ओव्हरमध्ये 6 विकेट आहेत आणि तो नाव आहे भागेश ठाकूर. पालघर या संघाचं नाव, अर्थात पालघर संघाचे मालक खुश असतील, योगेश किनी, जे सकाळी म्हणजे कालच इकडे आलेले आहेत. आणि कर्णधार कल्पेश ठाकूर सुद्धा खुश असेल, कारण दापोली संघाला सुद्धा त्यांनी अगदी कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती लागल्यात. विकी मोरे आहे, अर्थात पालघर संघाचा कॅप्टन विकी मोरे या ठिकाणी अगदी खुश असेल. अंतिम षटक सौरभ मोरे येतोय गोलंदाजी मार्कवरती, अंतिम षटक घेऊन 26 धावा धावफलकावरती. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मोठा फटका खेळतोय. बॅक टू द बॉलर, बिग हाय अँड हँडसम, गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा शानदार छक्का. धावांचा निच्चांक होता आणि तो मोडीत काढताना आता 32 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेचा चेंडू बघा, कहां पे निशाना कहीं पे नजर, अगदी अंधाधुंदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी तारीफ करावी लागेल. थोडासा शॉर्ट पिच चेंडू टाकला, बाउन्स केला, फिरकी दिली त्याला आणि त्याचबरोबर त्याला आपण बघितला तर स्लोवर बन केला होता. ही कला आहे ती पालघरच्या गोलंदाजाकडे आणि म्हणून तरच पालघरचा एक खेळाडू ISPL खेळला, एक खेळाडू सुप्रीमो सुद्धा खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला. एवढा जबरदस्त पालघर हे तालुका क्रिकेटसाठी खूप चांगला खेळ त्यांच्याकडे खेळला जातोय आणि सर्वात मोठा पालघर तालुका आहे. या वेळेला फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार. आले तर 50च्या वरती धावसंख्या बनवू शकतोय. इथे मात्र पालघरचा गोलंदाज आहे, मारू देणार नाहीये. एक बसेल पण दुसरा माझा सुद्धा असेल तो दाखवतो. इकडे शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, खाली ठेवला तो चेंडू मिडल एस्टीवरून विकेट किपरच्या हातात गेलाय. 39 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू या सत्रामधून. यावेळेला कार्पेटने चेंडू खेळला जाईल, एक धाव तर मिळेल, दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न नाही आहे बघा. या ठिकाणी दुसरी धाव घेतली जात नाहीये दापोली संघाकडून, अर्थात श्री विठ्ठल रुक्माई पालंदे आणि दापोली संघ आपण बघतोय. पालंदे गावाचा आणि दापोली तालुक्याचा हा संघ या ठिकाणी उतरला होता, परंतु 40 धावा बनवल्यात फक्त प्रतिस्पर्धी पालघरच्या विरुद्ध. आणि पालघर भागेशने 2 षटके टाकली आणि त्यामध्ये 3 धावा दिल्या, बरोबर ना, आणि 6 विकेट. आजच्या दिवसातलं सर्वोत्कृष्ट कामगिरी भागेश ठाकूरची आपण पाहतोय.
पाठीमागे हा अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि या समुद्रावर जो दिसतोय नजरेमध्ये टप्प्यामध्ये हाच तो खांदेरी किल्ला. हाच तो खांदेरी किल्ला की ज्या खांदेरी किल्ल्यावर आपल्या मायनाक भंडारांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने जो खांदेरी किल्ला बांधला. या बेटावर हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार तयार केले, बांधले. नुसतेच तयार केले नाही, बांधले नाहीत, तर इंग्रजांबरोबर लढून इंग्रजांना पराजित केले. इतिहासात असं सांगितलं जातं की समुद्रामध्ये इंग्रजांना आता त्यावेळेला कोणीही पराजित केलेलं नव्हतं. अपराजित असे इंग्रज त्यावेळी होते. त्यावेळी इकडे डच, इंग्रज, पोर्तुगीज आणि जंजिराचे सिद्धी यांचं वर्चस्व होतं. आणि यांच्या वर्चस्वापासून हिंदवी स्वराज्याला अबाधित ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची एक दूरदृष्टी करून आरमार तयार करण्याचा एक विचार केला. या विचाराच्याने समुद्र किनाऱ्याची तपासणी केली, पाहणी केली. त्यात भंडारी समाज हा आपला किनाऱ्यालगत राहणारा माणूस, जशी ही वस्ती, या वस्तीतला या भंडारी समाजाचा एक दबदबा होता की मुसद्दी, साहसी, धाडसी असा भंडारी समाजाची ख्याती होती. समुद्राचा इत्थंभूत अभ्यास या भंडारी समाजाकडे होता. आणि म्हणूनच मायनाक भंडारी या पट्ट्याची त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आरमार प्रमुख म्हणून पदी निवड केली. सुभेदार मायनाक भंडारी या शिवाजी महाराजांच्या पहिल्या आरमाराचे प्रमुख हे त्यावेळी होते. मित्र, आज आपण पाहतोय पद भेटलं, 5 वर्ष मस्त गाडी बिडी मध्ये फिरायचं, अध्यक्षपद घ्यायचं आणि आपलं एन्जॉय करायचा. या पट्ट्याने तसं आपलं पद घेतलं आणि नुसतं बसलं नाही, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात समुद्र खवळतो. या खवळलेल्या समुद्रामध्ये आपली गलबतं, आपली जहाजं ज्यावेळी साकारली जातात त्यावेळी या पट्ट्याने या खवळलेल्या समुद्रात आपली जहाजं नेली आणि ह्या खडकावर हा किल्ला बांधला. इंग्रजांनी या खडकावर आपला अधिकार दाखवला. तसं पत्रव्यवहार शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी ह्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली आणि आपल्या मायनाक भंडार सांगितलं, तुझं काम चालू दे. महाराजांची आज्ञा पकडून या मायनाक भंडारी यांनी किल्ला बांधण्याचं काम केलं. इंग्रजांनी 2 हात केले आणि ह्या 2 हाताची संगती दिवसा इंग्रजांबरोबर युद्ध आणि रात्र किल्ल्याची बांधणी असा हा प्रवास या मायनाक भंडारी आणि समस्त या 18 पगड जातीच्या लोकांना हाताशी धरून या मायनाक भंडारींनी केलेलं आहे. मित्र, मी थोडंसं थांबतो आणि चालू सामन्याचं समालोचन मी पुन्हा ग्राउंडकडे वळायला विनंती करतो. चला वळूया मैदानाच्या वरती. धन्यवाद संजय म्हात्रे सरांना. असलेला दीपला गोलंदाजीसाठी काउंटडाऊन स्टार्ट्स असं आर्यनने देखील आम्हाला सांगितलंय. सामना जिंकण्यासाठी गरज आहे धावांची, 41 धावांची गरज. 41 रन नीड टू विन दिस मॅच इन रिस्ट्रिक्टेड 30 बॉल्स इन रिस्ट्रिक्टेड 5 overs over here. Yes, fantastic cricket atmosphere. Adam over the wicket. इथे फटका पहिला डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या वरून ठोकला पहिल्या चेंडूवरती. बॉल बिगिन इट्स हाफ ऑफ डन. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, षटकार. महेशच्या बॅटमधून पहिला फटका निघाला. दुसऱ्या बॉलवरती तिथे झेल पकडला जातोय. महेशला पकडलं जातंय. सिल्वर डकचा शिकार ठरत असताना पालघर या संघाचा पहिला फलंदाज, पहिला धक्का बसतोय. महेश 6 धावांवरती बाद. फलंदाज कल्पेश दाखल होतात. कल्पेश कशा प्रकारे फलंदाजी करणार. 41 धावांची गरज आहे. 41 मधून आता 6 वजा करावा लागतील. इथून मात्र पुढे 35 धावांची गरज आहे. एका बाजूला दापोली संघ तर दुसऱ्या बाजूला पालघर हा संघ. दापोलीच्या विरोधामध्ये पालघर ही मोठी लढत बिग बाटाल मैदानाच्या वरती. मायनाक भंडारी चषक 2026 5वं पर्व आपण पाहतोय.
भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित मायनक भंडारी चषक 2026 आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय सीताबाई रामचंद्र आंबरे यांच्या स्मरणार्थ श्री विलास आंबरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत. सुंदर अशी चषक आपण पाहतोय. विलास आंबरे यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालेले आहेत. हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. अगदी 12 संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवत आहेत आणि आज अंतिम क्रिकेटचा दिवस आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. डावकरचा फलंदाज सज्ज होतोय. कल्पेशच्या बाट मधून निघालेला हा पालघरच्या दिशेनं चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. दापोली संघ देखील मागे हटणार नाहीये. हा संघ देखील या धावा वाचवू शकतो. या वाचवल्या जाणार की या बनवल्या जाणार. पालघर संघ आज मन केंद्रित करतोय, मन जिंकतोय रसिक मायबाप प्रेक्षकांची. इथे मात्र कवचच्या डोक्यावरून काढला, परंतु तिथे पकडला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन सजवलं गेलं होतं. अजून एक फलंदाज कल्पेश साठी इथे मात्र धरतोय धक्का. कल्पेश होतोय बाद. कोण होतात माहिती आहे का? करण मात्रे बस नामी काफी आहे. कारण का हे नाव आहे अगदी आपण पाहतोय ISPL करण मोरे. अगदी आपण पाहतोय ISPL साठी देखील प्रतिनिधित्व केलं होतं करण यानं आणि तोच खेळाडू आज मैदानाच्या वतीत दाखल होतोय फलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम पालघर करण मोरे ऑन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. हाईट कम फाईट ज्यादा असं नेहमी करणला आपण म्हणत असतो. चला पर्यटक थोडं तिथे स्पीडअप करायचं. येस, इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काही धाव नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अगदी 41 धावांची गरज असताना द फलकावरती धावा आर्यन आम्हाला सांगतायत की 10 पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे 31 धावांची गरज आहे. Yes, he's come in the line and played on offside over here. एका धावेसाठी एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा पूर्ण झाल्यात. 11 धावा पूर्ण झाल्यात. 41 मधून 11 वजा केले तर 30 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 24 चेंडू आणि 30 धावा. यस, 24 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण राहिलेलं आहे. आपल्या इथे सुषमा म्हात्रे ताई इथे आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय दापोली या संघाकडून. गोलंदाज ओम बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. ओम आला गोलंदाजी करण्यासाठी. ओम नावाचा टी शर्ट परिधान करून यश पाटील आलाय गोलंदाजी करण्यासाठी. यस, समोर ISPL स्टार करण मोरे. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. दापोली संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण का आपला टेम्पो सेट झालाय ना मैदानाच्या वरती, तो ब्रेक होऊन देऊ नका. येस, गोलंदाज यशच्या हातामध्ये चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अलॉंग द कार्पेट हा चेंडू ऑन साइड नाही तर ऑफ साइडला फ्लिक केलाय, स्टिअर केलाय. फक्त V शेप मध्ये फटका.
एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावानिशी आपण पाहतोय फटकेबाजी केली जातोय. वाऱ्याचा ओघ अगदी आपण पूर्वेच्या दिशेने देखील पाहतोय. पश्चिमी वारे आपल्याला पूर्वच्या दिशेने वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कोकणी किनार पट्टी आहे ना, याचा फार मोठा इतिहास आहे आणि तो सांगावा लागेल. आज तो सांगितला जातोय. मैनाक भंडारी खऱ्या अर्थानं या नावाबद्दल विलासजी अमरे आपल्याला पूर्ण इतिहास सांगत असताना पाहायला मिळतात. आणि हा इतिहास आहे सांगितला गेला तर कळतो, कळला गेला तर जाणण्याचा प्रयत्न केला जातो. मैनाक भंडारी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं होतं, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी स्वराज्यासाठी प्रयत्न करत असताना इथून मात्र मैदानाच्या वरती वळालो तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय भागेश इथे ठेवतोय या चेंडूवरती बाद. भागेश जो बाद झालाय ना, पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 2 षटकं फक्त 5 धावा आणि 7 विकेट अशी गोलंदाजी भागेशची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु फलंदाजी करत असताना अडीअडचणींचा सामना करत असताना बाद ठरतोय, हरकत नाहीये. जय पराजय या नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या स्वीकारून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट असतो. एका बाजूला दापोली, अगदी दापोली तालुका, दापोली देखील फार महत्वाचा, अगदी कोकणी किनारपट्टी म्हटलं की दापोलीचं देखील नाव एक अग्रगण्य स्थानी घेतलं जातं. आणि अलिबाग मध्ये आज दाखल झालेला दापोली संघ आपण पाहतोय श्री विठ्ठल रुक्माई पाळंदे. यावेळेस आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट, तिथे थोडासा फंबल. एक धाव पूर्ण झाले, एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 13 धावा 13 धावा पूर्ण झाल्यात. 41 धावांची गरज आहे. संघ पालघर या संघाला कोणती घाई करत नाहीये, कारण का त्यांना माहिती आहे ती घाई संकटात नाही, असं नेहमी आपण म्हणत असतो. घाई करून काही उपयोग नाहीये. परंतु मैदानाच्या वरती करण इथे काय करणार, लाऊड अपील, बट अंपायर सेज वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड ऑन दिस अपील, इट्स अ क्लिअरली नॉट आउट. येस, लेग बाईटची ही धाव घेतली जाते. यस, रेड इज. एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 14 पूर्ण झाल्यात. 41 धावांची गरज आहे. 41 धावा पालघर या संघाला किती षटकं वापरावे लागतील बनवण्यासाठी हे फार देखील महत्त्वाचं असणार आहे. यानंतर चालू सामन्यातील जो संघ हरेल तो मुंबईच्या विरोधामध्ये खेळणारा. टप्पा पडल्याच्या नंतर हलकासा कट होत असताना चेंडू आतल्या बाजूला वलय प्राप्त करत असताना चेंडू निघाला. डॉट चेंडू आलाय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित मैनाक भंडारी चषक 2026 हे 5वं पर्व आपण पाहतोय, अनुभवतोय. ते म्हणजे वर्सोलीच्या मैदानाच्या वरती समुद्र किनारपट्टी वसलेल्या हे वर्सोली सुंदर असं गाव आणि त्या गावामध्ये या क्रिकेटच्या सामन्याचा अवांतर धाव येते. फलकावरती एकेरी धावेची ऍड ऑन केली जाते, बेरीज केली जाते. एका धावेनिशी फलकावरती 15 धावा पूर्ण केल्या जातात. 15 कम्स अप. 15 धावा पूर्ण झाल्यात. आजच्या दिवसातील अगदी 19 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण देखील सांगितलं जातंय. अजूनही बाकी आहे. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू केला, दोन्ही हाताने स्वीकार, पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. स्वीट साऊंड बॅट मधून षटकार. एकवीस धावा झाल्यात फलकावरती. बघा, जर पहिल्या सत्राचा विचार केला तर बघा 12 चेंडूंमध्ये 21 धावा या दापोली संघाच्या देखील होत्या. आर्यन, यस. आणि तदनंतर धावा रोखल्या गेल्या, म्हणजे येणाऱ्या 3 षटका 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे 20 धावांची गरज आहे.
20 धावा, 18 चेंडू आणि 20 धावा. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? मायनाक भंडारी चषक 2026 हे पर्व आपल्याला ही ट्रॉफी जिंकायची असेल तर अगदी जिद्दोजहद मैदानाच्या वती करावी लागणार आहे. इथे प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. एका बाजूला दापोली संघ आहे, अर्थातच पाळंदे या गावाला बिलॉंग्स करणारा संघ मैदानाच्या वरती आलाय, तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील पालघर हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या वरती अगदी व्हाईट कलरची जर्सी घालून. बघा, पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक म्हणून नेहमी आज आपण म्हणत असतो आणि तोच पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून अगदी संयमतेनं खेळ पाहतोय गोलंदाज राज. सिद्धार्थ आला गोलंदाजी करण्यासाठी. सिद्धूच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. 18 चेंडू 20 धावा. येस, बॅटल इंटरेस्टिंग असणारा करण मोरे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. सन्मान दिला जातोय. अगदी एकही धाव नाहीये. लेफ्ट मोर द विकेट. करण मोरेच्या बॅटमधून निघालेला हा संयमी फटका. तिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय अफलातून. फक्त एक धाव पूर्ण. एका धाब्याला सुद्धा फलकावती धावा पूर्ण झाल्यात. 22 धावा पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे 19 धावांची गरज असणारा 22 धावांचा फलकावती पूर्ण झाल्यात. सोळा चेंडू 19 धावा असं समीकरण बाकी आहे. सिद्धू गोलंदाजी करतोय. मांडवा एंड कडून गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस संयम अलॉंग द कार्पेट हा फटका. एका धावेवरती भर दिला जातो. एका धावेसोबत दुसरी धाव घेतली जाणार का नाही सांगितलंय. हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या वरती. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या कारणास्तव फक्त एका धावेवरती समाधान. एका धावेने सुद्धा फलकावती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 23 धावा. 23 धावा फलकावती पूर्ण झाल्यात. सिद्धू पुनश्च एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रिक्त स्थानी अर्थातच नोमान लँड्स मध्ये पडतोय. एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. करण मोरेला निशब्द ठेवलं जाते. गोलंदाज सिद्धूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते. अगदी अलिबाग तालुक्यातील वरसुली एक गाव आणि त्या गावामध्ये त्या किनारपट्टीवरती या सामन्यांचं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस सरळ खेचला विशेप मध्ये अगदी आपण पाहतोय ना. एका धावेने सुद्धा फलकावती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 25 धावा. 25 धावा पूर्ण झाल्यात. बघा, हेच मैदान का निवडलं याचं कारण देखील एक फार महत्वपूर्ण आहे. विलासजी अमरे आपल्याला सांगावं लागेल, कारण का या मैदानाच्या वरतून आपला सुंदर असा खंदेरी किल्ला जिंकतो. त्या किल्ल्याचा खऱ्या अर्थानं इतिहास खूप सारा मोठा आहे आणि मायनाक भंडारी आणि खंदेरी किल्ला हे एक जवळचं खऱ्या अर्थानं नातं आहे. ज्याप्रमाणे एका आपलं आणि आपल्या हृदयाचं नातं असतं ना, त्याप्रमाणे खंदेरी किल्ला आणि मायनाक भंडारी यांचं नातं, त्याबद्दल देखील सांगितलं. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. यस, यावेळेसचा मोठा फटका. स्वीट साऊंड बॅटमधून निघालेला हा फटका मैदानाच्या वरती पडतोय. मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांची 27 धावा पूर्ण झाल्यात. पुनश्च एकदा हरिओम. यस, वन्स मोर दिलाय नो बॉलला. नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं सांगितलं जाईल. अजून एक धाव घ्यावी लागेल. 28 धावा पूर्ण झाल्यात. फलकावती 28 धावा पूर्ण झाल्यात. 13 धावांची गरज आहे इथून मात्र पुढे सामना जिंकण्यासाठी. फ्री हिट. यस, मोठा फटका खेळण्याची नामी संधी आहे फलंदाजाच्या नशिबी. सिद्धू एकोणतीस धावा फलकावती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सिद्धूच्या माध्यमातून षटकातील शेवटचा चेंडू. 29 धावा. इथून मात्र पुढे 12 धावांची गरज आहे. 16 मिनिटांचा अवधी झालाय.
4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या अवधीमध्ये पूर्ण फेकायची आहेत. इथे अलॉंग द कार्पेट हा चेंडू चाललाय, रिकाम्या जागा भरा, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. या आपल्या डगआउट मध्ये पोहोचा. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. मुंबई संघाचा कर्णधार गिरीश कोचरेकर यांना विनंती असेल आपल्या संघाला उपस्थित करायचं आहे लगेचच. चला, प्लेइंग स्क्वॉड, प्लेइंग 11 आपली दाखल करायची आहे, कारण का शेवटच्या 8 धावा, या धावा रोखल्या सुद्धा जाऊ शकतात, या धावा बनवल्या सुद्धा जाऊ शकतात. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं आपण नेहमी म्हणत असतो. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. मैदानाच्या वरती 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चालू सामन्यामधील जो संघ हरेल त्याला अजून एक संधी दिली जाईल, ती म्हणजे मुंबईच्या विरोधामध्ये खेळण्याची. जर जीवित राहायचं असेल तर त्या सामन्यामध्ये एक सामना आपल्याला जिंकावा लागेल आणि तदनंतर जिंकलेल्या संघाच्या विरोधामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफायचा अंतिम सामना असेल. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ कोणता असणार आहे? सरळ खेचलाय, टाइम इज द मनी, वेळ वाचवणारा हा फटका मैदानाच्या वरती 8 धावांची गरज असताना आलेला थँक्यू. आपण पाहतोय अगदी 6 धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 39, 2 धावांची गरज आहे, मात्र 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अंगाचा वेध घेणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु शेवटच्या क्षणी गोलंदाजानं चेंडूवरती बोटं फिरवली आणि चेंडूवरती गती काढून घेतली. व्हेरिएशन दाखवलं गेलं, क्षमता आहे गोलंदाजाकडे देखील. यानंतरचा आलेला मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नाही, ट्रॅव्हल चेंडू सीमारेषा बाहेर षटका. मी भाटकर वहिनीने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. येस, मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. इथून मात्र पुढे नक्की निवडला जाईल खेळाडू ज्यांना खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना चांगले प्रयत्न केले, परंतु पालघर हे अंतर कापत असताना 2 षटकं हाताळली, 2 षटकांमध्ये मात्र केले. 5 धावा खर्च करत असताना 6 फलंदाज, दोन्ही षटकांमध्ये ओव्हर हॅट्रिक घेणारा भागेश ठाकूर ठरतोय या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार भागेश. आणि अगदी प्रेक्षकांना विनंती असेल ट्रॉफी आमले सरांना विनंती असेल. भागेश, काय म्हणशील, अगदी अलिबाग मध्ये आलास, पालघर ते अलिबागचा आज अंतर हॅलो या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कशा प्रकारे म्हणजे पहिला सामना मुंबईच्या विरोधामध्ये खेळला, तदनंतर हा सामना खेळला, काय म्हणशील एकंदरीत काय वाटतं? नक्कीच म्हणेल की पहिला तर मी आमचे योगेश दादा त्यांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला इकडे खेळायला संधी दिली. लास्ट इयर सुद्धा आम्ही आलो होतो. या अलिबाग गावामध्ये आल्यावरती आम्हाला नक्कीच मजा येते खेळायला. लास्ट टाइम आम्ही विजेतेपद जिंकवलं नव्हतं, आम्ही रनर्सअप होतो आय थिंक. तर
यावेळेस कुठेतरी प्रयत्न असेल की आम्ही हे मायनाक भंडारी चषकाची ट्रॉफी आमच्या गावामध्ये घेऊन जाऊ आणि त्यांचं नाव उंचावू. परंतु पालघर संघ आहे शहराला बिलॉंग्स करतो, मुंबई संघ शहराला बिलॉंग्स करतो. काय म्हणशील, दोन संघ हे ग्रामीण मधून येणार आहेत, त्या संघांबद्दल ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि शहरी टेनिस क्रिकेट याबद्दल फरक आज अलिबागमध्ये जाणवेल का? काय म्हणशील त्याबद्दल? हो नक्कीच. आपण बघत असतो की ग्रामीणमध्ये खेळाडू नवयुवक आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि तसंच आमच्याकडे एक दांडगा अनुभव सुद्धा आहे. सुहास ठाकूर ज्यांच्या कोचिंगच्या नेतृत्वाखाली आम्ही इकडे खेळतोय. परंतु शहरी क्रिकेट म्हटलं तर आपण बघतच असतो की शहरी क्रिकेटमध्ये खेळायला खूप कॉम्पिटिशन चालू असतात आणि तशाच प्रकारचे ते परफॉर्मन्स देतात, त्यामुळे ते त्या लेवलला खेळतात. तर कुठेतरी प्रयत्न असतो त्यांचा सुद्धा की आपण जो चांगला खेळ करतील तर आपल्या जी नवयुवक पिढी असेल त्यांना आपण एक चांगला संदेश देऊ. त्याच प्रकारचे आम्ही सुद्धा प्रदर्शन करायचा प्रयत्न करू. जसे भागेसाठी निलेश खोत सरांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅच देऊन त्याचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. अगदी पालघर या जिल्ह्याला बिलॉंग्स करणारं हे नाव आज अलिबागमध्ये देखील घवघवीत यश प्राप्त करते आणि त्या कारणास्तव हृदयाच्या अंतःकरणापासून भागेश तुझं कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन. नाणेफेकीचा कौल चला मुंबई संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लगेचच पोहोचायचा आणि दापोली संघाचा कर्णधार निलेश सरांच्या शुभ नाणेफेकीचा संघ आणि दापोली संघ मुंबई संघ. चला एका बाजूला गिरीश कोचरेकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दापोली संघाचं प्रतिनिधित्व करताना राज